पाणी घे प्यायला पाणी. हो पाणी घे. सौरभ आजा, सौरभ आजा ना मोहिनी या इकडे. भारताचे सामाजिक न्याय मंत्री शपथविधी घेतल्यानंतर आज पहिल्यांदा आणि आज विविध कार्यक्रम त्यांना या ठिकाणी आहेत. तत्पूर्वी मी त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर आंबेडकर सोशल इन्स्टिट्यूट वर्क ऑफ नागपूर आहे. या पुस्तकाचं प्रकाशन मंत्री महोदय करतीलच. तत्पूर्वी करावं आणि लगेच प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करू. दोन्ही आहेत. हा दोन्ही. या दोन्ही पुस्तकाचं प्रकाशन मंत्री महोदय आठवले साहेब. तत्पूर्वी आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे राष्ट्रीय संघटन मंत्री भीमराव बनसोड साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या विदर्भाचे महासचिव आणि आमचे नेते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि नागपूर शहराचे अध्यक्ष नवनीत महाजन, रामदास आठवले मागासवर्गीय सूतगिरणी संस्थेचे आहेत, सतीश तांबे आहेत. मी मंत्री महोदय तिसऱ्यांदा मला नरेंद्र मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आणि मला राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्यामध्ये जसा माझ्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहेच आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहेच आहे, पण आपल्यासारख्या सर्व पत्रकारांच्या पाठिंब्यामुळे मला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि जवळजवळ 15 वर्ष किंवा मंत्री राहण्याची संधी. 15 वर्ष नाही, पण मी आता 8 वर्ष झाली मी मंत्री आहे. पहिली तर 2 वर्ष मी मंत्री नव्हतो, पण जवळजवळ 13 वर्ष मंत्री बनण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर सारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या शहरामध्ये, जे शहर हे पूर्वीचं मध्य भारताची राजधानी असणारं हे शहर आहे, महाराष्ट्राची उपराजधानी असणारं हे शहर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शहरामध्ये बौद्ध धम्म दीक्षा घेतली ते शहर नागपूर शहर आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना ज्या शहरामध्ये झाली ते शहर नागपूर शहर आहे. आणि मला पॅंथरच्या मुवमेंटपासून नागपूर आणि विदर्भाने फार मोठी साथ दिलेली आहे. आमची मुवमेंट सर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यामध्ये होती, गावागावामध्ये आपल्या पॅंथरच्या छावण्या होत्या, आताही आहेत. त्यामुळे आज इथं येण्याची संधी मिळाली. एक तर आता ज्या सरकारमध्ये मी आहे ते सरकार 5 वर्ष चालणारं सरकार आहे. हे सरकार पडेल अशा पद्धतीची अफवा पसरवण्यात येत आहेत, पण सरकारकडे क्लिअर मेजॉरिटी आहे. 293 सीट्स आमच्याकडे आहेत आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे आमच्यासोबत आहेत आणि उद्या इथे आमच्यासोबत राहणार आहेत. त्यामुळे सरकार पडण्याचा काही प्रश्न अजिबात येत नाही. पूर्वीची सरकार अशी चाललेली आहेत. कोलिशन गव्हर्नमेंटची जी पद्धती आहे किंवा एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं अनेक पक्ष एकत्रित येऊन आघाड्या स्थापन करण्यात आल्या आणि अनेक पक्षांच्या सहकार्याने सरकार बनली. त्यामध्ये कुठल्याही एका पक्षाला बहुमत नव्हतं, तरी ती सरकार चाललेली आहे. कमी जागा मिळाल्या. विदर्भ हा तसा बीजेपीचा बालेकिल्ला होता, एकेकाळी तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मला वाटतं 10च्या 10 जागा पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसच्या निवडून यायच्या. पण यावेळेला मात्र विदर्भामध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं विजय मिळायला हवा होता
तसा विजय विदर्भामध्ये मिळाला नाही, मराठवाड्यामध्ये मिळाला नाही. आणि आमची अपेक्षा अशी होती की आम्हाला 40पर्यंत जागा मिळतील आमच्या महायुतीला. पण संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संविधान बदलणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली. आंबेडकराईट लोकांची संख्या देशाच्या अनेक राज्यामध्ये आहे, सर्वच राज्यामध्ये आहे. पण महाराष्ट्रातला जो आंबेडकरवादी आहे तो अत्यंत सक्षम आंबेडकरवादी आहे. तो बुद्धिस्टही आहे, दलितही आहे आणि चळवळीचं ज्ञान असणारा तो आहे. पण ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे, ज्या नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबरचा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्याचे आदेश ते 14ला प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी काढले, 2 दिवसांचं स्पेशल अधिवेशन घेतलं. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या 26 अलीपूर रोडला एक सुंदर असं स्मारक बनवलं. डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन काँग्रेसच्या काळामध्ये स्थापन करण्यात आलं होतं. पण अनेक वर्ष त्या ठिकाणी फक्त ऑफिसच होतं. नरेंद्र मोदी आल्याबरोबर जवळजवळ 350 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. लंडनमध्ये 41 कोटीला घर विकत घेऊन त्याचं स्मारक बनवण्यात आलेलं आहे. आणि त्याचा लोकार्पण सोहळा माननीय नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, मी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आता इंदू मिलचं जे काम आहे ते जोरदारपणे चालू आहे आणि इंदू मिलच्या कामाला जवळजवळ 1200-1300 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटाचा आणि 100 फुटाचं फाउंडेशन असा देशातला 2 नंबरचा पुतळा उंचीमध्ये राहणार आहे. आणि हे स्मारक अत्यंत अद्ययावत होणार आहे, अत्यंत सुंदर असं स्मारक त्या ठिकाणी होणार आहे. तर ही सगळी कामं जी आहेत ती कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये झालेली आहेत. असं असताना नरेंद्र मोदी कधी संविधान बदलू शकत नाहीत. नरेंद्र मोदीजीच काय, परंतु कुणी संविधान बदलू शकत नाही. पण या वेळेला विरोधकांना मात्र त्याच्यामध्ये यश मिळालं. हे संविधान बदलतील, यांच्या 400 जागा आल्या तर हे संविधान बदलतील, देशामध्ये हुकुमशाही येईल, अशा पद्धतीची चर्चा करण्यात आली. माननीय मल्लिकार्जुन खरगे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांना अध्यक्ष तर बनवलं, पण कर्नाटकमध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री बनवण्याची संधी आली त्यावेळेला कधी त्यांना मुख्यमंत्री बनवलं नाही. आणि मल्लिकार्जुन खरगे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे काँग्रेसचे नेते आहेत, होते, आताही आहेत. मध्यंतरी काश्मीरमध्ये गेले, जम्मू काश्मीरमध्ये, आणि म्हणाले की जर 20 जागा कमी आल्या असत्या तर सगळे नेते आतमध्ये असते. म्हणजे जर यांचं सरकार आलं असतं, जर इंडिया आघाडीचं सरकार आलं असतं तर सगळे भाजपचे आणि सगळे NDAचे नेते सगळे आतमध्ये असते. पण मला काही ते आतमध्ये टाकू शकत नव्हते. म्हणजे मला आतमध्ये टाकण्याचा विषय येणार नाही, पण ते असं म्हणाले की सगळे आतमध्ये असते. तर त्यांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे की आता मोदींचं सरकार आलेलं आहे, आपण अजूनही बाहेरच आहात, राहुल गांधी बाहेरच आहेत, सोनिया गांधी बाहेरच आहेत, सगळे नेते बाहेरच आहेत. म्हणजे आम्ही सत्तेवर आलो तर नाही, ते सत्तेवर आले तर आम्ही सगळे जेलमध्ये असतो असं त्यांचं म्हणणं होतं. पण आम्ही सत्तेवर आलो तरी आपण जेलमध्ये नाही. तर म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीनं प्रचार करू, खोटा प्रचार करू. आरक्षण जाणार आहे, संविधान बदलणार आहे, त्यामुळे त्यांना जागा मिळाल्या. तर आता आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझं म्हणणं असं आहे की रिपब्लिकन पक्षाला एक 10-12 जागा द्याव्यात. दलित मतं जी आहेत, आंबेडकरी मतं जी आहेत, ती मतं जरी थोडी फुटी काही गटागटामध्ये असली तरी माझ्या पक्षासोबत मतदारांची संख्या मोठी आहे. माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन विकास आपल्या वंचित बहुजन आघाडीला जसं यश मिळायला पाहिजे तसं मिळत नाही आहे.
स्वतःच्या बळावर सगळ्या जागा लढूनही त्यांना आपल्या पक्षाला मान्यता मिळवता आलेली नाही अजून. पण आम्ही ज्यावेळी एकत्र होतो त्यावेळेला 2096मध्ये आम्ही 11 जागा लढलो आणि आमच्या पक्षाला मान्यता मिळाली. त्यावेळेला 4% मताला मान्यता मिळण्याचा नियम होता, आता 6%चा नियम आहे. आणि आता माझा पक्ष जो आहे तो नागालँडमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे, 2 आमदार तिथं आहेत. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये 17% मतं मिळालेली आहेत, तिथं माझा पक्ष रेकग्नाइज झालेला आहे. आता 2 राज्यामध्ये जर मान्यता मिळाली, महाराष्ट्रामध्ये जर आमचे 2 खासदार निवडून आले आणि 12-13 जागा जर विधानसभेच्या निवडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज होऊ शकतो. पण तेवढ्या जागा आम्हाला लोकसभेच्या 2 जागा मिळणं काय फार अडचणीचं नव्हतं. आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या RPIने, पण त्या काही मिळाल्या नाहीत. पण आता विधानसभेला तरी आम्हाला 10-12 जागा द्याव्यात. त्यामधल्या विदर्भामधल्या 3 तरी जागा आम्हाला द्याव्यात, कारण विदर्भामध्ये दलित, बुद्धिस्ट, आंबेडकराईट लोकांची मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळं विदर्भामध्ये आम्ही आता उत्तर नागपूर आहे किंवा उमरेड आहे, त्यानंतर आपला उमरखेड आहे यवतमाळ जिल्ह्यामधला, वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे, असे 3-4 जागा आम्ही मागतो. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 18 जागांची यादी तयार केलेली आहे. आणि ती चंद्रकांत बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांना आमची यादी या 2-3 दिवसात आम्ही देणार आहोत. आणि त्याच्यातले आम्हाला 10-12 जागा द्याव्यात आमची मागणी आहे. आणि आम्हाला BJPच्या कोट्यामध्ये समजू नये, BJPच्या कोट्यात तर आम्ही आहोतच, पण 3 पक्षाने आम्हाला 4-4 जागा द्याव्यात. त्यांच्या कोट्यामधल्या 4-4 जागा 3 पक्षांनी दिल्या तर 12 जागा आम्हाला मिळतील आणि आम्ही आमच्या सिंबॉलवर लढणार आहोत. मागच्या वेळेला देवेंद्रजीची इच्छा अत्यंत चांगली होती, त्यांनी 5 जागा आम्हाला दिल्या, पण ते 5ही ठिकाणी कमळावरती उमेदवार लढले आणि उमेदवारी सगळे ते त्यांचेच होते. तर यावेळेला थोडंसं देवेंद्र फडणवीस हे अनुभवी नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती 5 वर्षे राहिलेले आहेत आणि सर्व समाजाला घेऊन जाण्याची त्यांची भूमिका सातत्यानं राहिलेली आहे, मित्र आहेत. आणि त्याने आम्हाला सुरुवातीला RPIला मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ अशी असं आश्वासन त्याने आम्हाला दिलं होतं, पण विस्तार झाला नाही. त्यामुळं काय यावेळेला तर काय मंत्रिपद मिळालं नाही. पण पुढच्या वेळेला सरकार येईल त्यावेळेला 1-2 मंत्रिपद आम्हाला द्यावीत अशी आमची मागणी आहे. आणि आता महामंडळाचं वाटप होतं आहे, त्यामध्ये महात्मा फुले विकास महामंडळ आहे आणि एखादं महामंडळ आहे, अशा 2 महामंडळाची तरी चेअरमनपद आम्हाला मिळावीत अशी आमची मागणी आहे. तसं एक पत्र आम्ही त्यांना देणार आहोत. आता अनेक लोकांच्या नेमणुका होत आहेत आणि नेमणुका यासाठी आम्ही करतो आहोत की नंतर आमचं सरकार येणार आहे. जरी विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी त्यांना लोकसभेला जे यश मिळालं त्याच्या 50% कमी यश यावेळेला मिळेल, कारण यावेळेला संविधानाचा मुद्दा चालणार नाही आहे. आणि यावेळेला आम्ही 3 पक्ष आणि आमचा RPI जो आहे, रिपब्लिकन पक्ष जो आहे, तर आम्ही सगळे एकत्रितपणे एक चांगल्या पद्धतीची प्रचार यंत्रणा उभी करतो आहोत. दलित समाजामध्ये जो गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे की बाबा आम्ही संविधान बदलणार कसे, संविधान कोणी बदलू शकत नाही, मोदीजी तर बदलू शकत नाही, पण कुणी संविधान बदलू शकत नाही. आरक्षण कुणी काढू शकत नाही आणि आरक्षण काढलं तर राहुल गांधी काढू शकतात, इतर कुणी काढू शकत नाही. पण राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की आमची सत्ता आल्यानंतर, वेळ आल्यानंतर आम्ही आरक्षण खत्म करू, अशी अत्यंत चुकीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्या संविधानाला बदलण्याची भावना त्याच्या पाठीमागे नरेंद्र मोदींची नव्हे तर राहुल गांधींची आहे. आणि भारताच्या बाहेर जाऊन राहुल गांधी उलटसुलट बोलत असतात
त्यामुळे माझी सरकारकडे मागणी आहे की राहुल गांधींचा पासपोर्ट जो आहे तो कॅन्सल करावा किंवा त्यांच्याकडून थोडंसं आश्वासन घ्यावं की मी भारताच्या बाहेर गेलो की देशाच्या विरुद्ध बोलणार नाही. देशाच्या बाहेर जाऊन देशाची लोकशाही धोक्यात आहे म्हणायचं आणि मग तुम्हाला आता विरोधी पक्ष नेते कसं मिळालं? 99 जागा तुमच्या कशा निवडून आल्या? 234 जागा तुम्हाला आरोपी एवढ्या कशा निवडून आल्या? लोकशाही जर धोक्यातच आहे तर अशा पद्धतीनं चर्चा करून हे लोकतंत्र हे धोक्यात आणतील, हे करतील. या देशात कधीच हुकुमशाही होऊ शकत नाही. या देशात बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे अत्यंत मजबूत संविधान आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रचार एवढ्याला चालणार नाही. उलट राहुल गांधींनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंदोलन झालेलं आहे. राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा निषेध केलेला आहे. परंतु राहुल गांधींच्या संबंधामध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीनं त्यांची जीभ छाटली पाहिजे, त्यांना चटके दिले पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका मांडणं हे योग्य नाही आहे. असं मला वाटतं की त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याचा विरोध करण्याचा आपला अधिकार आहे. पण अशा पद्धतीनं एखाद्या नेत्याच्या संबंधामध्ये बोलणं बरोबर नाही आणि एकदम चुकीच्या दिशेनं पुढं जात आहे की एकदम उकाळ्या पाकाळ्या किंवा आरोप प्रत्यारोपांनी सगळं राजकारण एकदम बरबडलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी विकासाच्या दिशेनं पुढं जायला पाहिजे आणि या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. माझी पक्षाची बांधणी देशभरामध्ये सुरू आहे आणि देशामध्ये कुठलाही एक प्रांत असा नाही की त्या ठिकाणी RPI नाही. अंदमान निकोबारमध्ये, लक्षद्वीपमध्ये, दादरा नगर हवेलीमध्ये, दीव दमनमध्ये आणि बाकीच्या सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या माझ्या गटाच्या शाखा आहेत. त्यामुळं पक्षाची बांधणी करण्याकडे माझं पूर्णपणे लक्ष आहे आणि सर्व जाती जमातींना न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. बाकी विचार 3 तारखेचा 3 ऑक्टोबर हां 3 ऑक्टोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो स्थापना दिवस आहे, 3 ऑक्टोबर 1957ला स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाचा कितवा लिहिलं 57 नाही कितवा होतं 67 असेल. 67th जो स्थापना दिवस आहे तो 3 ऑक्टोबरला सातारा या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातले प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार आहेत आणि प्रत्येक वर्षाला RPIच्या वतीनं हा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो. दुसऱ्या कुठल्याही गटाकडून हा दिवस साजरा करण्यात येत नाही. त्यामुळे मूळ जो रिपब्लिकन पक्ष आहे तोच मी आणि माझे सहकारी आम्ही चालवत आहोत आणि म्हणूनच प्रत्येक वर्षाला आम्ही हा संविधान दिवस चा कार्यक्रम आम्ही घेत असतो. सगळ्या पक्षांच्या मागण्या तर आहेतच आहेत, पण आता मी काय तशा पण रिपब्लिकन पक्ष मात्र आपल्या सिम्बॉलवर लढणार आहे. कारण माझ्या पक्षाला मला नॅशनल मान्यता लवकरात लवकर मिळवायची आहे आणि BJP आमचा मित्रपक्ष आहेच आहे आणि लोकल बॉडीजमध्ये वगैरे आपण समजू शकतो. काही ठिकाणी जर असं सिम्बॉल घेतलं, अलीकडे 3चे 4चे प्रभाग आहेत, त्यामुळं लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये सिम्बॉल घेतलं तर अनेक वेळेला ती काही थोडीफारची अडचण येणार नाही. पण लोकसभा आणि विधानसभेला मात्र आपल्या सिम्बॉलवर लढलं पाहिजे. मी काँग्रेस अलायन्समध्ये 3 वेळेला निवडून आलो. त्यावेळेला मी काँग्रेसचं पंजा सिम्बॉल घेतलेलं नव्हतं. तर मी पहिल्यांदा उभा राहिलो त्यावेळेला 98मध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज होता आणि उगवता सूर्य सिम्बॉल आमच्या पक्षाला होतं. त्यावेळेला प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, जोगेंद्र कवाडे सर आणि आम्ही चौघे निवडून आलो होतो. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाने असणाऱ्या सिम्बॉलवरती आम्ही निवडून आलो होतो आणि त्यानंतर मी 99मध्ये पंढरपूरमध्ये उभा राहिलो. त्यावेळेला मी अपक्ष म्हणून, म्हणजे त्या ठिकाणी खटारा आपलं बैलगाडी आपलं खटारा सिम्बॉल होतं
तरी मी त्या ठिकाणी 2,60,000 मतांनी निवडून आलो होतो. त्यामुळं सिम्बॉल मिळालं की सगळे लोक निवडून येतात असं नाही. नवीन सिम्बॉल असल्यावर मतं मिळतच नाहीत असं नाही. आता या लोकांना मतं मिळाली, आपल्या तुतारीला मतं मिळाली, मशारीला मतं मिळाली आणि त्यांचे लोक आहे नवीन सिम्बॉल असताना निवडून आले. नाही, आम्हाला सिम्बॉल मिळालं आहे. गन्ना किसान जे आहे, इलेक्शन कमिशनने आता आम्हाला जम्मू काश्मीरमध्ये आणि हरियाणामध्ये आम्हाला गन्ना किसानी सिम्बॉल दिलेला आहे आणि ते सिम्बॉल ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होतील त्या ठिकाणी वापरण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्या महाराष्ट्र आणि झारखंडचे इलेक्शन होणार आहे. त्यावेळेला आम्ही आता झारखंडमध्ये काय उमेदवार उभे करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आम्हाला किती जागा मिळतील तेवढे उमेदवार उभे करू. आणि सध्या जम्मू काश्मीरमध्ये आमचे 4 उमेदवार आहेत आणि हरियाणामध्ये आम्हाला BJPने रिक्वेस्ट केली की त्या ठिकाणी पूर्ण जागावर आम्हाला सपोर्ट करा. तर तिथं मात्र आम्ही एकही जागा उभी केलेली नाही आहे. आमच्याकडे जवळजवळ 17-18 उमेदवार उभे करण्याचा आमचा विचार होता. पण हरियाणामध्ये आम्ही पूर्णपणे BJPच्या सोबत आहोत आणि मी 28-29ला 2 दिवसाचा माझा दौरा त्या ठिकाणी आहे. मी 26 तारखेला काश्मीरला जाणार आहे आणि अशा पद्धतीनं आहे. तर महाराष्ट्रात प्रचारामध्ये आमचे कार्यकर्ते पूर्णपणे सहभागी होतील. पण रिपब्लिकन पक्षाला थोडं जिल्ह्याच्या ज्या DPTC आहेत, काही कमिटी आहेत, काही SO आहेत आणि काही महामंडळाचे ते चेअरमन पद, उपाध्यक्ष आणि सदस्य, अशा पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा अशी आमची मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार यांच्याकडे आहे. आणि त्यांना आमची एवढीच नम्र विनंती आहे की रिपब्लिकन पक्ष जो आहे हा शिवसेना भाजपसोबत आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे. ज्यावेळेला आमचा पक्ष हा RPI जो आहे, पूर्वी शिवसेना भाजपला युती म्हणायची, पण आम्ही ज्यावेळेला यांच्यासोबत आम्ही आलो 14च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला युतीला महायुती म्हणू लागलेली आहे. त्यामुळे RPIला एकदम अनपेक्षित म्हणजे आमची ताकद काहीच नाही असं समजू नये. रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष आहे पण गाव पातळीपर्यंत आमची बांधणी आहे आणि सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी उभा आहे. त्यामुळं RPIला थोडंसं एकदम डावलून चालणार नाही आहे. RPIची मतं आपल्याला मिळवायची आहेत. विदर्भामध्ये तर दलित मतं, आंबेडकर मतं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा विचार गंभीरपणे करावा आणि RPIला थोडंसं झुकतं द्यावं अशी आमची मागणी आहे. प्रकाश आंबेडकरांनी BJPमध्ये आल्यानंतर मी माझी जागा सोडली. प्रकाश आंबेडकर BJPमध्ये आल्यानंतर आपण आपली जागा सोडणार का? नाही, काय सोडणार? प्रकाश आंबेडकर यांनी BJPमध्ये सामील व्हावं. जर प्रकाश आंबेडकर BJPमध्ये सामील झाले तर मी माझी जागा सोडणार असं तुमचं वक्तव्य आहे. नाही, मी असं आहे की आपण जे बोलत की राहुल गांधी यांच्या जीवेला चटके देऊन त्यांची जीभ छाटली पाहिजे. तर राहुल गांधी यांची जीभ कोण छाटतात? नाही, राहुल गांधी यांची जीभ कुणी छाटू शकत नाही. परंतु राहुल असे वक्तव्य करणं हे योग्य नाही. मी अगोदरही म्हणालो की अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अत्यंत चूक आहे. विरोधातली भूमिका ही ठीक आहे, आपली भूमिका घ्यायला हरकत नाही, पण अशा पद्धतीनं एकदम टोकाला जाऊन अशी भूमिका मांडणं योग्य नाही आहे. आणि राजकारणातल्या लोकांनी काहीतरी असं बोलून आपल्या स्वतःची इमेज खराब करू नये. पण आम्ही त्यांच्या मताची सहमत नाही. चटके देण्यासाठी आम्ही सहमत नाही आहे. चटके म्हटले किंवा फटके म्हटले तरी आम्ही फटके देण्यासाठी तयार नाही आहोत. परंतु राजकारणामध्ये जे वैचारिक फटके आहेत ते वैचारिक फटके मात्र देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. परंतु चटके देणं बरोबर नाही. आणि दुसरी गोष्ट, माननीय प्रकाश आंबेडकरजी हे त्यांनी किती प्रयत्न, आता आपण 14ची इलेक्शन बघितली, 19ची इलेक्शन बघितली, लोकसभा बघितली, विधानसभा बघितली, दोन्ही वेळेला त्यांच्या पक्षाला सगळ्या जागा लढूनही मान्यता मिळत नाही
आणि एकही जागा निवडून येत नाही. लोकसभेची निवडून आली नाही, विधानसभेची निवडून आली नाही. त्यामुळं मी असं म्हणालो होतो की प्रकाश आंबेडकर यांनी NDAमध्ये यावं आणि ते काय महाविकास आघाडीमध्ये काय तर जाणार नाही आहे. त्यामुळं महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी यावं. जर ते आले तर ठीक आहे, त्यांना सुद्धा सत्तेची संधी मिळेल. त्यांना माझं मंत्रिपद देऊ किंवा मी तर मंत्री आहेच आहे, त्यांना मंत्री करता येईल. त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेन. मी नरेंद्र मोदींना भेटेन, बाबासाहेबांचे नातू आहेत आणि त्यांनी विचार करायला काय हरकत नाही आहे. त्याने असं वेगळं लढून एक जागा निवडूनच येत नाही आहे तर सत्ता कशी येणार? भाषणामध्ये फक्त मांडून की आम्ही सत्तेवर येणार, आमच्या एवढ्या जागा निवडून येणार, लोक टाळ्या वाजवणार आणि त्याच्यातून काही साध्य होत नाही आहे. त्यामुळे सत्ता मिळवायची असेल तर अलायन्स केला पाहिजे आणि मी अलायन्स केलेला आहे. आणि एक आठवण करून देतो की जर 90मध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे 10, 12, 15 मंत्री होऊ शकले असते 90मध्ये. त्यावेळेला मी एकटाच मंत्री झालो आणि प्रकाश आंबेडकरांना डेप्युटी CM पदसुद्धा मी मिळू शकलं असतं. शरद पवार मुख्यमंत्री असताना RPIच्या पाठिंब्याशिवाय सरकार येणं शक्य नव्हतं, RPIच्या सहकार्याशिवाय. आणि 141 जागा त्यावेळेला काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या आणि 11 अपक्षांच्या सहकार्याने सरकार बनलं होतं. तर त्यावेळेला 141 जागा निवडून आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा फार महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी थोडं पॉझिटिव्ह जे राजकारण आहे, मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठ्या पद्धतीनं खळबळ होऊ शकते. चांगल्या पद्धतीचा एक वाटा दलितांना मिळू शकतो. आता माझ्या एकट्याच्या जाण्यामुळं दलितांना जेवढा सत्तेचा वाटा मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही आहे. तर आम्ही दोघे जर एकत्रित आलो तर ठीक आहे, म्हणजे एकत्रित आलो नाही तरी एकत्रित आलो तर जास्त फायदा आहे. ते पक्षाचे अध्यक्ष झाले पण त्यांनी RPIमध्ये आलं पाहिजे. मी काय वंचित आघाडीत जाणार नाही, बाबासाहेबांचा पक्ष सोडून मी काय वंचितमध्ये जाणार नाही, पण बाबासाहेबांच्या पक्षामध्ये त्यांनी यायला काय हरकत नाही आहे. बाबासाहेबांचा पक्ष चालवण्याची जबाबदारी आपल्या तर दोघांवरती आहे, सगळ्यांवर आहेच आहे. पण त्यांनी आपल्या पक्षाचं नाव बदलायला नको होतं. त्यांनी रिपब्लिकन पक्ष हा पक्ष त्यांनी चालवणं अत्यंत आवश्यक होतं. पण बहुजनांना एकत्र करण्याच्या त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. सर्व जाती धर्माला घेतल्याशिवाय निवडून येता येत नाही आहे. तर त्यांची भूमिका आहे त्याच्याशी मी सहमत आहे की सगळ्या जातींना सोबत आणलं पाहिजे. पण म्हणून आता अशी परिस्थिती आहे. आपण BBC मराठीला दिलेला होता 3-2चा फॉर्म्युला साठी सल्ला दिला होता आपण. तर तो प्रश्न असा आहे की 2019च्या निवडणुकीदरम्यान 2.5चा फॉर्म्युला या दोघांचा ठरला होता काय, आणि त्या दरम्यान आपण हा सल्ला दिला होता काय? नाही, तो जो विषय आहे तो एक तर मी त्यावेळेला लोकसभेमध्ये आपल्या राज्यसभेमध्ये पार्लमेंटमध्ये होतो आणि 2019मध्ये ज्यावेळेला एकत्रितपणे निवडणूक आम्ही लढलो आणि माननीय अमित शहा जे आहे ते मातोश्रीवर गेले, उद्धवजींना भेटले आणि त्या ठिकाणी हे ठरल्याची माहिती आहे की लोकसभा आणि विधानसभा एकत्रित लढायची. आणि मग अमित शहा यांनी मुख्यमंत्री 2.5 वर्ष करायचा च्या प्रस्तावाला मान्यता दिली होती असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. पण माननीय अमित भाई यांनी अनेक वेळेला महाराष्ट्रातल्या सभांमध्ये सांगितलं की असं मी आश्वासन दिलं नव्हतं, फक्त सत्तेचा अर्धा वाटा देऊ असं ते म्हटले होते. मग आता ते नक्की बोलले होते की नाही ते आता दोघांनाच माहिती आहे. पण ज्यावेळेला उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने ज्यावेळेला अशी मागणी केली, ज्यावेळेला 103 जागा BJPच्या आणि 2 जागा आमच्या कोट्यामधल्या त्यांच्या सिंबॉलून निवडून आलेल्या अशा 2 जागा राम सातपुते आणि आपले राजेश पवार नांदेडचे, तर या 2 जागा ज्या आहेत त्या RPIच्या कोट्यामध्ये होत्या. म्हणजे अशा 105 जागा ज्या आहेत त्या BJPच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. जवळजवळ 12-13 अपक्षांचा पाठिंबा BJPला होता. पण अशी परिस्थिती होती की उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या 56 जागा यांच्यासोबत आल्याशिवाय सरकार बनतच नव्हतं.
त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली की आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. त्यावेळेला आपल्या किती वेळ निघायला पाहिजे 11-10 आम्हाला तिकडे पुढे निघायचं. आता एवढं सांगतो आता की तर मी असं म्हणालो होतो की मी संजय राऊत यांच्याशी तिथे दिल्लीला बोलायचो, तर मी बोललो 3 आणि 2 वर्षाचा प्रस्ताव स्वीकारा, असं काहीतरी करा. तर ते बोलले ठीक आहे तुम्ही तर सांगा. तर मी असं म्हणालो होतो की जर तेवढ्याला BJPच्या श्रेष्ठींनी आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 3-2 वर्षाचा जर फॉर्म्युला स्वीकारला असता तर देवेंद्र फडणवीस 3 वर्ष मुख्यमंत्री झाले असते आणि 2 वर्ष नंतर एकनाथ शिंदे झाले असते किंवा उद्धव ठाकरे काही झाले नसते. त्यामुळं 3 वर्ष देवेंद्रला मिळाले असते आणि 2 वर्ष सेनेला मिळाले असते, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीकडे सत्ता गेली नसती. तर तेवढ्याला वरूनही काय निर्णय झाला नाही आणि खालूनही देवेंद्रजीकडूनही त्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळं मी असं म्हणालो होतो की जर असा फॉर्म्युला स्वीकारला असता तर काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला सत्तेत आणण्यामध्ये जो उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला तो तर झाला नसता. तर तसं तेवढ्याला व्हायला होतं. चला, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी समारोह सुरू आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे रिपब्लिकन पक्षासाठी आहे, ते राज्यसभेवरही राहिले, ते राज्यसभेचे उपसभापती राहिलेले आहेत आणि त्यांच्या जन्मशताब्दीच्या मला माझ्या शुभेच्छा आहेत. मला निमंत्रण काय आलं का? मला निमंत्रण आलेलं आहे. मी नक्की त्या कार्यक्रमाला उपस्थित राहीन आणि त्यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हावा अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. नाही, रिपब्लिकन पक्षाचं जे एकीकरण आहे ते फक्त खोब्रागडे गटाचं करून चालणार नाही आहे. एकीकरण करायचं असेल तर ते सगळे गट एकत्रित आणले पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर ते ऐक्यामध्ये आल्याशिवाय ऐक्य होत नाही आहे. त्यामुळं काही लोकांना एकत्रित आणून प्रकाश आंबेडकरांशिवाय ऐक्य करून आम्ही पाहिलेलं आहे, ते समाजाला तेवढं मान्य नाही आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांसह ऐक्य होत असेल तर त्या ऐक्यात सामील होण्याची माझी तयारी आहे आणि त्यामध्ये कुठल्याही मुख्य पदासाठी मी आग्रही राहणार नाही. अध्यक्ष कुणाला प्रकाश आंबेडकरांना बनवा आणि कुणालाही बनवा त्याच्यासाठी माझी पूर्णपणे तयारी असेल आहे आणि ते ऐकायला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे.